Bismillahirrahmanirrahim. Bismillahirrahmanirrahim. Innalhamdulillahi ta'ala nahmaduhu wa nasta'inuhu wa na'udzu billahi min shururi anfusina wa min sayyiati a'malina. Man yahdihillahu fala mudilla lahu wa man yudlil fala hadiya lahu. Wa nashhadu an la ilaha illallah wahdahu la sharika lahu. Amma ba'd. सर्वात आधी माझे वडील बंधू असे मी ज्यांना मानतो ते एके शेख साहेब यांनी कुराण मजीदचं जे मराठीमध्ये अनुवाद भाषांतर केलेलं आहे त्याचं आम्हा सर्वांच्या वतीनं या ग्रंथाचं प्रकाशन झालं हे आम्हा सर्वांच्या वतीनं मी तर घोषित करतो. मित्र, एक लहानपणापासून आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक गैरसमज आहे आणि तो गैरसमज असा आहे की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी या कुराणचं लेखन केलं. कुराणचे लेखक ते आहेत. कारण आपल्याला लहानपणी असे शिकवलं गेलं की 1400 वर्षापूर्वी मक्का इथं जन्मलेल्या प्रेषित मोहम्मद यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली आणि त्यांनी एक पवित्र ग्रंथ लिहिला. त्याचं नाव कुराण किंवा कुराण. पण या दोन्ही बाबी त्या असत्य आहेत. कारण इथं बरेच माझे गैरमुस्लिम बंधू भगिनी बसलेले आहेत. त्यांना हे सगळं महत्त्वाचं आहे. कुराणमध्येच असं आहे की पहिला मानव जे आदम आणि हव्वा ज्यांना आपण म्हणतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲडम आणि ईव ज्यांना म्हणतो, त्यांच्यापासून पहिल्या माणसापासून इस्लाम धर्म आहे. आणि इस्लाम असंही सांगते की त्यांच्यापासून ते प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यापर्यंत विश्वातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये 1,24,000च्या आसपास विविध ठिकाणी पैगंबर येऊन गेले. आता यामध्ये पैगंबर आणि प्रेषित याच्यामध्येही थोडासा फरक आहे. पैगंबर म्हणजे जे संदेश पोहोचवणारे आणि प्रेषित ज्यांच्यावरती कुराण सारखे जे ग्रंथ अवतरित झाले त्यांना प्रेषित असं म्हणतात. तर त्यामुळं या सगळ्या पैगंबरांनी किंवा प्रेषितांनी इस्लामची जी आहे ही पुनर्बांधणी केली, पुनर्स्थापना केली. कारण एक झगडा आदम अलैहिस्सलाम पासून एक सुरू आहे जो मानव आणि शैतानामध्ये आहे. आणि कुराण या संपूर्ण कुराणचा अर्थ ज्याला आपण म्हणतो, ज्याला एकच सार किंवा एकाच वाक्यात एकाच सेंटेन्समध्ये जर त्याचा अर्थ सांगायचा झाला तर कुराणचा अर्थ आहे ला इलाहा इल्लल्लाह. याचा अर्थ आहे की अल्लाशिवाय उपासने योग्य कोणीच नाही. हा एकच त्याचा अर्थ आहे. आणि प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी कुराण हा ग्रंथ लिहिला असं जेव्हा आपल्याला शिकवलं गेलं किंवा इतिहासामध्ये किंवा आपल्या शिक्षकांनी वगैरे सांगितलं गेलं आपल्याला, हेही असत्य आहे. त्याचं कारण असं आहे की कुराण जे आहे हे अवतरित ग्रंथ आहे. अवतरण केलेलं आहे अल्लाहकडून प्रेषित मोहम्मद वरती 23 वर्षाच्या काळापर्यंत. एक दिवस नसतो, एक 18 दिवस नाही, तर 23 वर्षाच्या काळामध्ये हा कुराण थोडं जेव्हा जेव्हा ज्या ज्या परिस्थिती उद्भवल्या त्या परिस्थितीनुरूप अल्लानं त्या आयत जी आहे त्याला श्लोक त्याला म्हणतात, त्याला आयत म्हणतात अरबीमध्ये, ती आयत अशी अवतरित झालेली आहे. त्यामुळं तेही एक असं. त्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना लिहिता वाचता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ग्रंथ लिहिला असं म्हणणं योग्य नाही, चुकीचं आहे. परंतु जेव्हा ते ग्रंथ अवतरित व्हायचा, जसं आपल्याला कसं आता तुम्ही म्हणाल कसं अवतरित म्हणजे काय, तर जसं एखाद्या कवीला, एखाद्या गझलकाराला किंवा एखाद्या कादंबरीकाराला, कथाकाराला एखादं बीज सुचतं किंवा एखादी ओळ त्याच्यामध्ये आमद आपण असं म्हणतो, ती तशी ती सुचत नाझिल होणार. तर जी नाझिल होते ती ही नाझिल होणं, ह्याला अवतरण असं म्हटलं. आणि ती व्हायची त्यांना, आणि ती प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना ती जेव्हा ती नाझिल व्हायची तेव्हा ते थरथरायचे, कारण त्या इतक्या हेवी अशा ह्या होत्या. प्रत्येक प्रेषिताच्या वेळेला, प्रत्येक पैगंबराच्या वेळेला काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या. जसं ईसा अलैहिस्सलाम, आपण जीसस पीस बी अपॉन हिम त्यांना म्हणतो, ईसा अलैहिस्सलामच्या वेळेला जे लोक होते ते रोग्यांना बरे करायचे. अल्लाहनं प्रेषित ईसा अलैहिस्सलामला अशी ताकद दिली होती की त्याने स्पर्श केला की आपल्याला बघू लागायचा. महारोगी असेल तर त्याचा आजार बरा व्हायचा, जर कोणीतरी आजार असेल तर हात ठेवल्याबरोबर ते चांगले व्हायचे. मूसा अलैहिस्सलाम, त्याला मोसेस आपण म्हणतो, मूसा अलैहिस्सलामना अशी ताकद होती की त्या काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये जादूगर खूप होते, जादूगरी खूप असायची. तर त्यांना अशी जादू दिलेली होती की त्यांच्या हातामध्ये जो एक काठी होती त्याला आसा म्हटलं जातं, तो आसा त्याने असं फेकल्याबरोबर ते साफ व्हायचं आणि तो ढकला की ते पुन्हा ती लाकडी व्हायची. तर अशा अनेक प्रकारच्या जादू त्या काळानुरूप अल्लाहनं त्या प्रेषितांना आणि पैगंबरांना दिलेल्या होत्या. आणि प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या काळात शायरी खूप अशी उरुष पण म्हणतात ना तशावरती होती. कारण त्या काळी खूप लांबून मक्का इथं दरवर्षी एक यात्रा व्हायची, जी मक्केची यात्रा ज्याला म्हणतो, ती प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चालू नाही केलेली, ती आधीपासून होत होती. तर त्या काळी खूप लांबून विविध देशातून शायर यायचे आणि आपली शायरी तिथं पेश करायचे. आणि म्हणून अल्लाह सुब्हानहू तआलानं प्रेषितांना कडं जी कुराण जे अवतरित केलं, इट इज वन ऑफ द बेस्ट फॉर्म ऑफ द पोएट्री. इट इज वन ऑफ द बेस्ट फॉर्म ऑफ द पोएट्री. अशासारखी कवर कुठंच नाही. आणि त्याच्यामध्ये ज्याला रदीफ काफिया जसं इथं गझल नवाज बसलेले आहे, त्याला एक सूर्याच्या काही आयती सांगतो तुम्हाला. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. वश्शम्सि वद्दुहाहा वल्क़मरि इज़ा तलाहा वन्नहारि इज़ा जल्लाहा वल्लैलि इज़ा यग़शाहा वस्समाइ वमा बनाहा वल्अर्दि वमा तहाहा वनफ्सिन वमा सव्वाहा फ़अल्हमहा फ़ुजूरहा वतक़वाहा क़द अफ़लह मन ज़क्काहा वक़द ख़ाब मन दस्साहा कज़्ज़बत समूद बितक़वाहा इज़ इंबाअस अश्काहा फ़क़ाल लहुम रसूलुल्लाहि नाक़तल्लाहि वसुक़ियाहा फ़कज़्ज़बूहा फ़अक़रूहा फ़दमदम अलैहिम बिरब्बिहिम वज़म्बिहिम फ़सव्वाहा वला यख़ाफ़ु उक़बाहा. परफेक्ट फॉर्म ऑफ द पोएट्री. तर मित्रांनो, अशी पोएट्री ही अल्लाहनं प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या कुराणचं एक वैशिष्ट्य आणखी तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी एक कथा मला तुम्हाला सांगायची. ती कथा अशी आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 1916 ते 20च्या दरम्यान जगामध्ये एक पहिलं विश्वयुद्ध झालं. आणि त्या पहिल्या विश्वयुद्धामध्ये जर्मनी आणि इतर राष्ट्र असा सामना होता. आणि त्यावेळेला अडॉल्फ हिटलर ज्याला आपण म्हणतो, तो त्या जर्मनीच्या सैन्यामध्ये होता, तो सैनिक होता. आणि जर्मनी पराभूत झालं त्या पहिल्या विश्वयुद्धामध्ये, जे महायुद्ध झालं. आणि हिटलर असं म्हटलंय की जेव्हा मी हे युद्ध हरलो आम्ही, तेव्हा मी इतका रडलो होतो की माझे वडील जेव्हा वारले किंवा आई वारली तेव्हा मी इतका रडलो नसेल, मी इतका रडलो होतो. त्याला पुढं काय केलं, त्याने एक उठाव केला आणि तो अटक झाला. त्याच्याबरोबर त्याचा एक साथीदार होता, त्याचं नाव होतं हेस. हे दोघं त्या कैदेमध्ये होते, तुरुंगात होते. आणि तिथं त्यानं एक संघटना स्थापन केली
तिला नाझी संघटना. त्याच्या आधी होते तो 6वा सदस्य होता नाझी संघटनेचा, हिटलर. आणि तिथं त्यानं तो सांगत गेला आणि हेच लिहित गेला. त्यानं माइन काम्फ नावाचा एक ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथात असं लिहिलं त्यानं की मी ही 1927ची गोष्ट आहे. त्यानं सांगितलं की मी 1933ला मी तुरुंगाच्या बाहेर येतो आणि बाहेर येऊन मी या वर्षी चान्सलर होईल जर्मनीला. चान्सलर म्हणजे भारताचा पंतप्रधान होणं. जर्मनीचा चान्सलर म्हणजे भारताचा पंतप्रधान. मी चान्सलर होईल. या दिवशी मी या ठिकाणी हल्ला करेन. आणि मित्रांनो, पहिल्या विश्वयुद्धामध्ये, महायुद्धामध्ये फ्रान्स आणि जर्मनी यांच्यामध्ये जो करार झालेला होता, तर जर्मनी एकीकडे तो करार एका रेल्वेच्या डब्यात झाला होता. आणि त्या डब्यामध्ये एका बाजूला जर्मन आणि त्यांच्यासमोर फ्रान्स होतं. आणि फ्रान्सने जर्मनकडून काही शर्ती लिहून घेतल्या होत्या. मित्रांनो, हिटलरनं ज्या गोष्टी सांगितल्या आणि ज्या तारखेला सांगितल्या त्या तसं अंमलात आणल्या आणि दुसरं महायुद्ध घडलं, विश्वयुद्ध घडलं. जेव्हा त्याला 60 लाख ज्यूजना मारलं त्यावेळेला लोक म्हणायला लागले. आणि हे सगळं जेव्हा हा नरसंहार जेव्हा पाहिला तेव्हा लोकांनी सांगितलं की जर माइन काम्फ नावाचं जे पुस्तक त्यानं तुरुंगामध्ये असताना लिहिलं होतं ते प्रकाशित केलं होतं आणि लोक हसले होते की हा मूर्ख माणूस आहे, नाझी संघटनेचा 6वा सदस्य आहे आणि इतके लोक आहेत आणि हा चान्सलर व्हायच्या गोष्टी करतो, त्यामुळे मूर्खात काढले होतं. सांगितलं की 100 जरी लोकांनी या पुस्तकाला सिरियस घेतलं असतं तर विश्वयुद्ध झालं नसतं. मित्रांनो, कुराण हा त्याच्या पुढचा ग्रंथ आहे. त्याचं कारण असं आहे की या ग्रंथामध्ये हा ग्रंथ फक्त मुसलमानांसाठी नाही, हे तर मी तुम्हाला ठणकावून सांगू इच्छितो. मुसलमानांनी म्हणजे आम्ही तो आमचा ग्रंथ म्हणून धरून ठेवलेला आहे, तो सर्वांसाठी आहे. या ग्रंथामध्ये या अय्युहन्नास नावाने अनेक आयती आहेत. या अय्युहन्नास म्हणजे लोक हो. आणि काही आयती अशा आहेत या अय्युहल्लझीना आमनू, म्हणजे हे श्रद्धावंतांना, म्हणजे अल्लाहवरती श्रद्धा ठेवणार, जे अल्लाहवरती जे श्रद्धा ठेवणार आहेत त्यांच्यासाठी वेगळे हे आहेत, आयती आहेत. आणि या अय्युहन्नास म्हणजे सर्व मॅनकाइंडसाठी, सर्व मानव जातीसाठी यामध्ये संदेश आहेत. मित्रांनो, त्यामुळं हा पवित्र ग्रंथ प्रत्येकानं वाचला पाहिजे. कारण यामध्ये तुम्ही मरणोपर्यंत आपलं काय होणार आहे, कारण आपलं जीवन हे 60, 70, 80, 90, 100 वर्ष आहे, त्याच्या पलीकडे आपलं आयुष्य नाही. पण आपल्या मरणोपर्यंत आपल्या जीवन आपलं काय होणार आहे याचा सर्व हाल हवाल याच्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळं अत्यंत सिरियसली आणि अत्यंत गंभीरपणे या कुराणच्या एक आयतील वाचून त्याच्यावरती अंमल करणे गरजेचं आहे. आणि मला वाटतं की शेख साहेबांनी हे फार मोठं काम केलेलं आहे. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही सगळे मुसलमान माणसं, आम्हाला शिकवलं जातं की 5 वेळ नमाज पडली पाहिजे, रमजानमध्ये रोजे ठेवले पाहिजे, सदका आणि खैरातमध्ये जकात दिली पाहिजे, हजला गेलं पाहिजे, लोकांची मदत केली पाहिजे, खोटं बोललं नाही पाहिजे, हे सगळं शिकवलं जातं. पण जेव्हा आम्ही नमाज पडतो, 5 वेळेला जेव्हा नमाज पडतो, तेव्हा अरबीमधल्या आम्ही ज्या आयती उद्धृत करतो, ज्या म्हणतो, त्याचा अर्थ मला पाहिजे. आणि त्यामुळं आम्ही ज्या कॉन्सन्ट्रेशनला जे नमाज पडली पाहिजे ती आमच्या हातून होत नाही. मी असाच काल विचार करत होतो की भारतामध्ये इंडोनेशियानंतर सर्वात जास्त मुस्लिम पॉप्युलेशन आहे. आणि जर पाकिस्तान आणि बांगलादेश आणि भारत या तिघांची जी मुस्लिमांची लोकसंख्या एकत्र केली तर ते विश्वामध्ये जेवढे मुस्लिम कंट्रीज आहेत त्याच्यापेक्षा जास्त मुसलमानांची संख्या येत आहे. आणि दुर्दैवानं आम्हाला ते माहीत नाही, आम्ही फक्त ते कुराण पाठ केलेलं आहे आणि आम्ही पढताना ते फक्त असं तुम्ही पाहिलं असेल जे जे मुलं मदरस्यामध्ये पढतात, पठण करतात, त्यावेळी ते ऑटोमॅटिकली ते असं स्विंग करतात, ते ऑटोमॅटिकली करतात. फक्त एवढ्यापुरतीच आम्ही त्याला लिमिटेशन दिलेलं आहे. पण मला वाटतं की याआधी
तुम्हाला आणखी फार महत्त्वाच्या गोष्टी, 2 गोष्टी सांगायच्या त्या अशा की तुम्हाला सर्वांना मला हे सांगायला आवडेल की शेख साहेब, पहिलं मराठीचं पुराणाचं भाषांतराचा प्रयत्न कुणी केला होता आणि कुणी घेतला होता नाही? शाहू महाराज. त्या काळी त्यांनी शाहू महाराजांनी त्यावेळेला 50,000 रुपये हे दिले होते, निधी दिला होता आणि सांगितलं होतं वडिलांना की तुम्ही याचं मराठीमध्ये पुराणाचं भाषांतर करा. शाहू महाराज. आणि आज शेख साहेबांच्या ग्रंथाचं जे प्रकाशन होत आहे त्यावेळेला तुम्ही सांगितलं त्यांनी इतकी ज्या मागं जेवढी मेहनत घेतली आणि जिथं प्रकाशित केलं आणि ते सांगत होते, मगाशी भरभरून सांगत होते की सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्येक रविवारी रात्री 8 पर्यंत फक्त त्याच्यातलं प्रूफ रिडिंग करायला हा एक माणूस येत होता, तो माणूस पवार. म्हणजे विचार केला आपण की आपल्यामध्ये हे काही नाही, हो सगळं खोटं आहे. या सगळ्या आपण सगळ्यात जे आहोत ते एक आहोत. सगळ्यात महत्त्वाचा जो धागा आहे तो मानवतेचा धागा आहे, तो बंधुत्वाचा धागा आहे. तुम्ही तुमचं आमचं जे प्रेम आहे तर अनेकांनी आता ह्या गोष्टी सगळ्या जुन्या झाल्या की तुझं रक्त लाल आहे, माझं रक्त लाल आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या. पण आपण एका चष्म्यातून आपण बघायला लागलो, ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे ह्याचं कारण अशी आहेत की मला माझा धर्म माहीत नाही, तुम्हाला तुमचा धर्म माहीत नाही. आपण फक्त आपल्या वडिलोपार्जित वडिलांनी जे जे आपल्याला शिकवलं तेच आपण त्याचं आचरण करतो आणि जे जे सांगितलं गेलं त्याच्यावरतीच आपण पुढं येत गेलो. पण आपण कधीही गंभीरपणे मी एक पेन घ्यायचा झाला तर 2-3 रुपयाचा घेऊन 5 रुपयाचा पेन जेव्हा मी घ्यायला घेतो तेव्हा 3-4 पेन असं बघतो, एका कागदावरती फिरवून बघतो, हा चांगला दिसतो का, हा चांगला दिसतो, हा बारीक लिहितो का, हा जाड लिहितो, 5 रुपयाच्या पेनसाठी. पण आपण ज्या धर्मात जन्मलो, जो आपला धर्मग्रंथ आहे तो काय घडतो, काय सांगतो याच्याबद्दल आपण कधीच विचार केला नाही. मी माझ्या अनेक हिंदू बंधूंना विचारतो की तुमचा धर्मग्रंथ कोणता? कुणी रामायण म्हणतं, कुणी महाभारत म्हणतं, कुणी पुराण म्हणतं, तर कुणी वेद म्हणतं. पण प्रत्येकाला हे का माहित नाही की जसं मुस्लिम माणसाला विचार की तुझा धर्मग्रंथ कुठला, तर तो सांगेल की धर्मग्रंथ पुराण. तसं आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आपल्याच धर्माच्या अनेक बाबी माहिती नाहीत आणि या मिसअंडरस्टँडिंगमुळं आपण एकमेकांकडे असं संशयानं पाहायला लागलो असं मला वाटतं. आणि शेख साहेबांनी हा फार मोठं काम केलेलं आहे की याच्या आधी सुद्धा अनेक 10-12-13 लोकांनी पुराणाचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. पण जेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की आम्ही सगळे साहित्यिक मंडळी आहोत आणि आपण, कारण मी मौलाना मौदुदींचं कुराणचं ट्रान्सलेशन वाचलं होतं, तर त्याच्यामध्ये खूप अशी वाक्य आहेत की ते अगदी पंडिताला सुद्धा कळणार नाही त्या शब्दाचा अर्थ काय नेमका. तर मग तो जर मुसलमानाला ते कळत नसेल तर गैरमुस्लिमाला ते कसं कळणार. म्हणून मी असा विचार केला होता की आपण ह्याचं एकतर अत्यंत भावार्थ येऊ द्या, त्याचा मतितार्थ येऊ द्या, काही येऊ द्या, पण तो कळला पाहिजे अशा आशयाने आपण तो लिहिण्याचा प्रयत्न करूया. म्हणून मी औरंगाबादमध्ये माझ्या सेंटरमध्येच, माझ्या रेडिओलॉजी सेंटरमध्ये मी अशा 8-10 लोकांना बोलवलं होतं आणि तिथं मौलाना पारिक साहेबांचं कुराण, आणखी 2-3 मौलाना मौदुदींचं कुराण, ज्यांनी मराठीचे भाषा, अशा सगळ्याच्या प्रती मागून त्या प्रत्येकाला सांगितलं आणि आपण सांगितलं की आपण अत्यंत सोप्या, साध्या आणि सहज भाषेमध्ये या कुराणचं हे करूया. पण एक गोष्ट आहे, शेख साहेब अल्लाह तुम्हालाही माफ करो आणि मलाही माफ करो की कुराणमध्ये तुम्ही भाषांतर करताना एखादा शब्दाचा सुद्धा अर्थ चुकीचा लिहिला तर त्याची शिक्षा सरळ आणि सरळ जहन्नम आहे. कारण हे जे आहे हे शेवटपर्यंत एखाद्यानं वाचलं आणि त्याच्यावरती अंमल केलं तर ते त्याचा रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती येणार आहे. त्यामुळे मी अल्लाकडे दुआ करतो की अल्लाह शेख साहेबांनी मला आमच्या ज्या काही चुका असतील त्या आमच्या त्या माफ. मित्र, खूप लोकांना बोलायचं आहे याची मला जाणीव आहे आणि मलाही जायचं आहे, तर त्यामुळे मी आटोपत घेतो. ते 2 गोष्टी सांगतो आणि थांबतो. त्या अशा की हे जे आयुष्य आहे, जसं मी मगाशी म्हणालो, हे खूप कमी 60-70-80 वर्षाचं आहे. आपल्या आयुष्याचं नेमका उद्देश काय तो शोधण्याचा प्रयत्न करा. आपला निर्माता कोण आहे, खरोखरीच तो
आपला निर्माता आहे का, की तोही आपल्यासारखा बनवला गेलेला आहे, याचाही विचार करा. कारण मरणोपरांत माणसाचं आयुष्य फक्त एकदाच आहे. इस्लाम या गोष्टी मानत नाही की त्याला एका या जीवनानंतर त्याला पुनर्जन्म होणार आहे, असं हे पुनर्जन्मामध्ये इस्लामचा विश्वास नाही. हिंदूमध्येही तसंच आहे मित्रांनो. कारण एका गोष्टीसाठी 4 गोष्टी असू शकत नाही. जगामध्ये दोन प्रकारचे धर्म आहेत, एक तर सेमेटिक रिलिजन आणि दुसरं नॉन सेमेटिक रिलिजन. सेमेटिक रिलिजनमध्ये ज्यूज, ख्रिश्चन्स आणि मुस्लिम्स येतात आणि नॉन सेमेटिक रिलिजन्समध्ये बाकी इतर धर्म येतात ज्याच्यामध्ये मूर्तीपूजा, ह्याच्यामध्ये मूर्तीपूजा केली जात नाही, पण नॉन सेमेटिकमध्ये मूर्तीपूजा केली जाते. सेमेटिक रिलिजनमध्ये सुद्धा काही ठिकाणी मूर्तीपूजा केली जाते, जशी ईसा अलैहिस्सलाम. पण नॉन सेमेटिक रिलिजन्समध्ये सुद्धा एकाच गोष्टीसाठी हे सेमेटिक रिलिजन असं म्हणतात की हा जो जन्म आहे याच जन्मामध्ये तुमचं ठरवलं जाणार आहे की तुम्ही मरणोपरांत तुमचं काय होणार. 2च गोष्टी आहेत, एक तर जन्नत किंवा जहन्नम, म्हणजे पॅराडाईज किंवा नरक, या 2च गोष्टी आहेत. पण हिंदुइझममध्ये 4 गोष्टी आहेत की मी जेव्हा 84 दशलक्ष योनीमधून जाईल तेव्हा मला माणसाचा जन्म येईल. दुसरी थेअरी स्वर्ग आणि नरकाची थेअरी आहे. तिसरी थेअरी जशी या जन्मात जर मी शूद्र असेल तर पुढच्या जन्मात चांगले कर्म केले तर मी वैश्य होईल, वैश्य असेल चांगली कर्म केले तर पुढच्या जन्मात मी क्षत्रिय होईल, आणि क्षत्रिय असेल आणि मी माझे चांगले कर्म केले तर नंतर मी ब्राह्मण्यामध्ये मी जन्म घेईन. हे अशा 4. आणि ब्राह्मणानंतर मृत्यूनंतर तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमचा आत्मा हा ब्रह्माच्या आत्म्याशी विलीन होईल, सर्वनिर्वाण असं म्हणतात, आणि नंतर तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल. अशा या गोष्टी आहेत. त्यामुळे एकाच गोष्टीसाठी 3-4 गोष्टी 3-4 केली असू शकत नाही. त्यामुळं सर्वांनी याचा विचार करावा. हा ग्रंथ अत्यंत गंभीरपणे वाचावा. प्रत्येकाने हा वाचलाच पाहिजे. जसं मी सुरुवातीला एक स्टोरी सांगितली त्याप्रमाणे या स्टोरीवरती विचार केला. कारण नंतर एकदा तुमचा जन्म संपला की पुन्हा जन्म नाही. याच्यामध्ये हिटलरनं जसं सांगितलं होतं तसं त्या गोष्टी सांगितले डू आणि डोंट्स आहेत. तुम्ही हे केलं तर स्वर्गाचा, हे केलं तर जहन्नममध्ये जाईल. याच गोष्टी आहेत. मी सर्वांना पुन्हा एक अभिवादन करतो, तुमच्या सर्वांचे आभार मानतो की आपण हे माझं भाषण, माझं बोलणं हे लक्षपूर्वक ऐकलं. अल्लाह तुम्हा सर्वांना सद्बुद्धी देऊ. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मिल्ले सर आपल्यासोबत होते.